राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन मागील 3 महिन्यांपासून रखडले असून केंद्राचा हिस्सा न मिळाल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. यामुळे सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. नमस्कार, मी अजित पालव. आजच्या व्हिडिओमध्ये समस्त अंगणवाडी ताईंचं मी स्वागत करतो. अंगणवाडी ताईंसाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, मुंबई अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅज्युइटी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच त्यांना महिन्याला मिळणारे मानधनही मिळणे कठीण झाले आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यांच्या मानधनाच्या वाट्यातील केंद्र सरकारचा हिस्साच न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका मदतनीसांची आर्थिक कोंडी झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला. अंगणवाडी सेविकांना 13,000 रुपये आणि मदतनीसांना 7,500 रुपये मानधन मिळते. त्यातील केंद्राचा वाटा अनुक्रमे 4,500 व 3,500 रुपये आहे. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून हा केंद्राचा हिस्सा मिळालाच नाही. परिणामी राज्यातील सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कामाचा डोंगर वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढत आहेत, पण मानधन मात्र थांबले आहे. हे अन्यायकारक असल्याचे जयंत पाटील म्हणाले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आपल्या समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत. बालकांचे संगोपन, महिलांचे आरोग्य, कुपोषणाविरोधातील लढा ही सर्व जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे त्यांनाच मानधनासाठी संघर्ष करावा लागत असून त्यांना मानधन मिळवून देण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. या डबल इंजिन सरकारचे केंद्रातील मेन इंजिनच निकामी झाली आहे. राज्यातील बालसंगोपन, महिला आरोग्य, कुपोषण रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच मानधन मिळत नाही, हा हे सरकारचे मुख्य इंजिन निकामी झाल्याचा आणखी एक सबळ पुरावा आहे. मलाही वाटतं हा एक प्रकारचा समस्त अंगणवाडी ताईंवर होणारा हा एक प्रकारे अन्याय आहे. तर सरकारने याची लागलीच दखल घेऊन मागील 3 महिन्यांपासून रखडले अंगणवाडी ताईंचे मानधन तातडीने रिलीज करावे, ही सरकारला आपल्या चॅनलकडून नम्र विनंती. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य सांगा. धन्यवाद.